कदाचित काहीच माहिती नाहीये, पण मी बरोबर इथे आणलाय त्यांना न कळता. थँक्यू सो मच अवंतिका, तू खूप मोठं काम केलंय. रिलॅक्स असं वाटत असतं ऐश्वर्याला की तिच्या साडीचा जो गोंडा असतो तो अवंतिकाने व्यवस्थित आणले असतो. शर्वरीला जरासुद्धा काही भनक लागलेली नसते आणि व्यवस्थित ती गोंडा इथपर्यंत घेऊन आलेली असते. दोघींना खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे, त्यासाठीच इथे बोलावलं मी. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुझा डाऊट अगदी क्लिअर होता. शरूताईने मेजर गडबड केली आणि मग इथे धावून आल्यात, कारण काहीतरी मोठं असं काहीतरी केलंय त्यांनी आणि ते लपवण्यासाठी त्या इथपर्यंत आल्यात. मगाशी तुझ्या रूममध्ये मी जे धावत धावत आली होते ना, तेच सांगायच्यासाठी, कारण मी स्वतःच्या कानाने ऐकलं होतं. शरूताई कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या ना, तेव्हा ते असं म्हणत होत्या, मुलगी आहे मी त्यांची, त्या पैशांवर मी नक्कीच हक्क सांगू शकेन. तर मला हक्काने नाहीच मिळाले तर मी ओरमाडून सुद्धा घेऊ शकती, तर पैसे मिळाले की मग काय आपण फरार व्हायचंय. हे ऐकून शर्वरी आणि जानकी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. की शर्वरी काय बोलते हे ऐकून जानकी आणि अवंतिकाच्या पायाखालची जमीन तर सरकलेली असते, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते. भावाला फसवू शकते, वडिलांना फसवू शकते. शर्वरी यांनी कल्पना सुद्धा केलेली नसते. अवंतिका म्हणते, काय बोलती ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, याचात एक ना एक शब्द खरा आहे. मी स्वतः ऐकलाय माझ्या कानाने. नंतर जर पुढे ते काय बोलले हे जर तुम्ही ऐकलं ना, तर मग तुम्हाला धक्काच बसणार. पण ते का म्हणते ऐश्वर्या? पटकन बोल शनुताई, काय बोललाय एवढं की धक्का बसलाय? पटकन सांगा, आता वेळ वाया घालू नकोस. असं म्हणाल्यात की राहता राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा. त्याची तर मी वाट लावून आले, पण माझ्या नवऱ्याची व्यवस्था लावली. आता कोणीच टोकनवर काढणार नाही. टेन्शन घेऊ नकोस. की म्हणते काय, नवऱ्याची व्यवस्था लावून आले? असं म्हटल्यावर हो, त्या स्वतः असंच म्हटल्या. काय केलं असेल का शर्वरी माणसानं, कोणास ठाऊक जानकी, पण त्या म्हटल्या की व्यवस्थित असा बंदोबस्त केलाय, काहीच टेन्शन नाहीये. पैसे मिळाले की आपण पडून जायचं. शनिवार काय केले, कसं केलंय ते काहीच माहीत नाही, पण काहीतरी मोठं असं करून आल्यात त्या विक्रांत भाऊजी बरोबर, हे मात्र त्यांच्या बोलण्यातून जाणवलंय. मोठी गडबड आहे एवढं नक्की. या पर्सेंट ते विक्रांत भाऊजींशी बोलतच नव्हत्या, दुसराच कोणीतरी व्यक्ती होता. मात्र जानकीला काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते जर विक्रांत भाऊजी बोलत नव्हते. तो कोणाशी बोलत होता? कोण व्यक्ती होता की शर्वरी मानसन त्याच्याशी अशा भाषेत बोलत होत्या? म्हणते, या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि नेमकी काय झाल्या, कसं झाल्या हे तर शोधून काढायलाच लागणार. आणखी म्हणते, ऐश्वर्या, शर्वरी माणसांची खोली चेक केली का? त्यांचं सामान चेक केला का? तुला काही मिळाल्या का? ऐश्वर्या म्हणते, हो जानकी, त्यांच्या घरात त्यांच्या खोलीत गेले होते. मी सगळीकडे शोधलं पण काहीच सापडलं नाही. शेवटी जी बॅग होती ना, ती बॅग बघितली. मीला लॉक होत, ते लॉक मी खोललं, फाईल सापडल्या आणि एक मोबाईल सुद्धा सापडला. मोबाईल स्विच ऑफ होता. जरा वेळ मी तो स्विच ऑफ होता. तो मोबाईल तुम्ही स्विच ऑन सुद्धा करून बघितला. काही फाईल वगैरे सुद्धा होत्या. महत्वाच्या विक्रांत भाऊजींच्या आईंचा फोटो. शरूताई त्यांच्या फोनचा वॉलपेपर का ठेवलं? मग तो शरूताईचा फोन होता की अजून कोणाचा फोन होता? म्हणजे विक्रांत भाऊजींच्या आईचा फोटो वॉलपेपर म्हणून मी ठेवलाय. मग तो फोन कोणाचा असेल? जानकी आणि शरूताईंचं त्यांच्या सासूसोबत कधी पटलंच नाही. मग त्या सासूला कशाला मोबाईलला ठेवायला लागल्यात? मग तो फोन कोणाचा असेल जानकी? अशा प्रकारचे प्रश्न मला पडलेत सुद्धा. सगळे धागे धागे दोरे जुळवल्यासारखं वाटायला लागलेले आहेत. ऐश्वर्या अगदी बरोबर बोलतीये. तो फोन वनसेनचा नसणारच आहे. विक्रांत भाऊजींचा फोन इथे घेऊन आलेत आणि तो स्विच ऑफ करून आपल्या बॅगमध्ये ठेवलाय. जानकी म्हणते, ऐश्वर्या, आता माझ्या लक्षात यायला लागला. मगाशी तुझा फोन ऑन केला तेव्हा बरोबर याच घराचं, याच रूमचं लोकेशन मला दाखवत होते. मत्री म्हणते, विक्रांत भाऊजींचा फोन इथे कसा आणि विक्रांत भाऊजींचा फोन इथे मग कुठे? तो जो बंद फोन आहे
तो कोणाचाच नाही, फक्त विक्रांत भाऊजींचाच आहे. मी खात्रीने तुला सांगू शकते. शर्वरी वंश विक्रांत भाऊजींचा फोन त्यांच्यासोबत घेऊन आली आणि तो फोन स्विच ऑफ करून आपल्या बॅगेमध्ये ठेवला. दुसऱ्या फोनवर कोणाशी तरी बोलत होती की माझ्या नवऱ्याची व्यवस्थेत वाट लावली. मी, ऐश्वर्या, अवंतिका या सगळ्याचा अर्थ काय करेल का? जे काही कळलंय ना ते तुकडा तुकडा कळलंय. असं काही जुळत नाहीये किंवा आपल्याला जुळवण्याचा प्रयत्नही करता येत नाही, कारण आपल्याकडे व्यवस्थित परफेक्ट अशी काही माहितीच नाहीये. सगळे तुकडे जोडले ना तरच आपल्याला खरं काय ते करू शकता किंवा खरं काय घडलंय हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आपल्याला खूप डोकं लावायला लागणार आणि सगळे तुकडे जोडायला लागणार. ऐश्वर्या म्हणते, मी बँगलोरला जाते आणि खरी काय ती माहिती काढून येते. तुम्ही तोपर्यंत शरूताईंवर इथेच नजर ठेवा. बँगलोरला काहीतरी मोठं कांड केलं यात काही शंकाच नाहीये. भयानक काहीतरी करून इथे पळून आल्यात एवढं मी खात्रीने सांगू शकते. मी जोपर्यंत बेंगलोरला जात नाही तिथे काहीतरी माहिती हवी आहे, मिळत नाही, धागा तोरा काही लागत नाही, तोपर्यंत शर्वरीला वनसेला कुठे जाऊ देऊ नका आणि पैसा सुद्धा देऊ नका. ऐश्वर्याने अवंतिका आणि जानकीला सांगून ठेवलेलं असतं की फक्त आणि फक्त शर्वरीवर नजर ठेवा. असं धक्का बसल्यासारखं होतं, जरा हल्ल्यासारखी होतं. ती अवंतिका म्हणते, वहिनी काय झाला? अवंतिका, आपल्या घरचं एक संकट कुठे दूर होतं ना होतं की लगेच दुसरं संकट दारात येऊन उभं राहिलेलं असतं. इतकं मोठं भयानक संकट आहे आता हे, याचा कसा सामना करायचा? बाईंचं असं का वागत आहे? काय केले विक्रांत भाऊजींबरोबर? मला तर आता विचार करून करून डोकं दुखायला लागलंय. बाईंचं असं हट्टी नव्हते. ठीक आहे, कारण त्या लाडात वाढलेल्या आहेत, पण त्या अशा नव्हत्या. भरपूर प्रेम होतं त्यांच्या मनात, पण आता प्रेम वगैरे काही दिसतच नाहीये. काहीतरी वेगळा स्वभाव झालाय त्यांचा. आता रडायला लागलेली असते ती, का जे काही वागतंय ना त्या गोष्टीचा अंदाजच येत नाही. काहीतरी विचित्रच वागतंय, त्या भरकटल्यासारखं. एवढ्या कशा बदलू शकतात त्या? आणखीचा विश्वास नसतो. अवंतिका म्हणते, वहिनी, माणसं बदलतात. जशी परिस्थिती बदलते तशी माणसं बदलतात. त्यामुळे तुम्ही विचार करू नका बरं, प्लीज. परिस्थिती बदलली की माणसं सुद्धा बदलतात. कदाचित शरूताईंच्या बद्दल